क्राईम अलर्ट. घाबरायचं नाही, संपवायचं आहे. नमस्कार, मी सुधा चंद्रन क्राईम अलर्टच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बाबा 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 तुम्ही हे काय करताय? तेच जे मला खूप आधीच करायला हवं होतं. तुला माझ्यापासून नेहमीच दूर पळून जायचं होतं ना. चल, मी तुला कायमचं दूर पाठवून देतो. आपल्या आयुष्यातली नाती आपल्याला आपली मुळं व्यक्तित्वाशी जोडून ठेवतात. पण कधी कधी आयुष्यातली ही नाती इतकी मजबूत असतात की परिस्थिती कितीही प्रतिकूल असू दे, ही नाती तुटत नाहीत. आजच्या एपिसोडमध्ये कुटुंब आणि नाती यांचं एकत्र येणं आणि तुटणं यांची कहाणी बघू. ही कहाणी तुमच्या विचारा पलीकडची आहे. अगं सायली, जरा लवकर लवकर हात चालव. अजून तुला खूप सारी कामं करायची आहेत आणि कपडे पण धुवायचे. हो. जा बाहेर जाऊन बघ, दूधवाला आला असेल. लवकर दूध घेऊन ये. हो. आहो, सांभाळून, ओलं आहे सगळं. सॉरी दीदी. तू रूपाची राणी, मी दिलदार राजा. भेटूया एकांतात. तू होकार तर दे जरा. तुझी शायरी सोड आणि दूध दे. लवकर दे. हा हा, देतोय. ए सायली, मी ना तुझ्यासाठी एक गोष्ट आणली. नकोय मला. अरे बघ तर खरं आधी. नाही, परत घेऊन जा. अगं सायली, काय? चष्मा कुठे आहे ग माझा? दीदी, मी फ्रीजच्या वर ठेवलाय. बरं. ए सायली, बस माझं ऐकून तर घे, मी लगेच जातो. नाही ऐकायचंय मला. मला ना तू खरंच खूप आवडतेस. देवा शपथ, मी आजपर्यंत तुझ्यासारखी मुलगी पाहिली नाही. तू मला ना बस एक. सायली 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 सायली, हे फक्त तुझ्यासाठी. दीदी, माझी सगळी कामं संपली आहेत. बहुतेक तुझे बाबा आलेत. त्यांना तुझा पगार द्यायचा आहे. हो दीदी. चला लवकर लवकर दूध संपवून टाकू. आलीस तू? हो. अच्छा, एक काम कर ना, हे सगळं आवरून घे आणि आज कोफ्ते बनवून घे. कोफ्ते खाण्याची इच्छा आहे आमची. हो. पण मला कोफ्ते अजिबात आवडत नाही. अच्छा, मग काय खाणार? आम्ही तर चिली पनीर खाणार. बरं बरं, चिली पनीर खाणार. ऐकलंस का सायली? कोफ्त्यांसोबत ना ते चिली पनीर पण बनवून घे. ठीक आहे, चला आधी दूध संपवा. ए, मला पनीर फिनीर नंतर. आधी माझ्यासाठी कांद्याची भाजी बनवून आण. जा.
ए थांब. हे काय? काय हे? काय हे? बाबा बाबा ते तुझ्या कोणत्या तरी प्रियकराने दिले ना? कुठून आलं हे? पैसे तर आम्ही तुला देत नाही. असं नाव मोठं करणार आहेस तू तुझ्या आई बापाचं? सांग कुठून आणलंय? सांग. दीदीने दिलं होतं मला. त्यांचा मुलगा परीक्षेत पास झाला म्हणून त्या आनंदात. मग आधी तोंड उघडायला काय झालं होतं? जर मला काही समजलं ना की बाहेर तुझं लफडं चालू आहे, स्वतःच्या हाताने कापून टाकेन तुला. बाबा नाही, असं काही नाहीये बाबा. बरं बरं जाऊ द्या, सोडून दे तिला. तू जा ग, तुझं काम कर जा. आपल्याला मनोहर दादाच्या घरी त्याच्या मुलाच्या जावळ विधीला पण जायचंय. जा तू आणि संपव लवकर. आई, तू कुठे आहेस आई? माझी राणी खूप मनमिळाऊ होती. एकदम सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायची. मी पण या आनंदाच्या प्रसंगी काय गप्पा मारत बसले. चला मुलांनो, फटाफट राणी दीदीसाठी गा हॅपी बर्थडे गाणं गा. हा चला गा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Rani. Happy birthday to you. हे घ्या. थँक्यू. तुम्ही जेवण करूनच जा. मी राणीच्याच आवडीचे छोले पुरी बनवलेत. राणीला जाऊन 10 वर्ष झाली आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे, त्यावेळी मी पोलीस इन्स्पेक्टर होतो. आज मी रिटायर झालोय, पण राणीचा तो केस नंबर 166 आज सुद्धा माझ्या आत्म्यावर एक ओझ आहे. माझ्यावर विश्वास ठेवा सुनीताजी. मी आज सुद्धा माझ्या इन्फॉर्मर्सच्या संपर्कात आहे आणि मी तुम्हाला वचन देतो, तुमच्या राणीला मी कोणत्याही किमतीत, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या समोर आणून उभं करेन. तुम्हाला तर माहितीच आहे, राणीच्या प्रतीक्षेत हे सुद्धा सोडून गेले. आणि माझं पण माहित नाही कधी बोलावणं येईल ते. बस एवढीच इच्छा आहे की जाण्यापूर्वी फक्त एकदा मी माझ्या बाळाला बघेन. बास कर आई, हा तमाशा बंद कर. राणी कधीच परत येणार नाहीये आणि जोपर्यंत तू ही गोष्ट मान्य करत नाहीस तोपर्यंत रोज आपण असंच घुटमळत जगत राहू. आपल्याला तर हेही माहित नाही ती जिवंत. हे काय बोलतोयस तू? मी माझ्या मुलीला विसरू? नाही नाही, मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. माझी राणी एक दिवस नक्की परत येईल. नक्की येईल. माझी राणी नक्की परत येईल. राणी परत येईल. माझा पाठलाग करणं थांबव. अरे मला माहितीये तू पण मला पसंत करतेस, कारण मी हे सगळं तुझ्या डोळ्यात पाहू शकतो. खरं तर हे आहे की तू तुझ्या बापाला घाबरतेस. अरे असं घाबरून घाबरून जगण्यात काय फायदा? बघ मला माहितीये की तुझ्या आयुष्यात ना
नक्कीच काही ना काहीतरी गडबड सुरू आहे. पण ते म्हणतात ना की दुःख जे आहे ते वाटल्याने कमी होतं. तू एकदा माझ्यावर विश्वास ठेवून तर बघ. अरे किमान एक मित्र म्हणून तरी. आता सांग सायली, तुझी नेमकी काय गोष्ट आहे? मी सायली नाहीये. माझं नाव राणी आहे. आणि ते माझे बाबा नाहीयेत. माझे किडनॅपर आहेत ते. किडनॅपर? पण हे सगळं कसं झालं? मी तर तेव्हा फक्त 6-7 वर्षांची होते. सगळं काही अगदी अंधुक अंधुक असं आठवतंय. जणू काही दुसऱ्या जन्माची गोष्ट असावी. पण तो काळा दिवस आजही आठवतो मला. कारण ती माझी आणि माझ्या कुटुंबाची शेवटची आठवण होती. मी आणि माझा भाऊ गुड्डू, आम्ही दोघं शाळेत जाण्यासाठी तयार होत होतो. आणि चला मुलांनो, लवकर या आणि दूध प्या. लवकर या बाबा. चला पटापट दूध पिऊन घ्या. चल बघूया आधी कोण पितं. मस्ती नका करू, आरामात प्या. मी जिंकलो. नाही, मी जिंकले. अच्छा ठीक आहे, लवकर चला, आता शाळेसाठी उशीर होतोय. गुड्डू, टॉफी खाऊन घे. थँक्यू आई. हे घे बाळा, आईस्क्रीम खा. बाबा माझ्यासाठी. पळ इथून, लबाड कुठला. आता आईने दिलं ना तुला. ए लबाडा, ए लबाड, तोंड सांभाळून बोल. मी तुझा मोठा भाऊ आहे. अच्छा, मग लबाड नाही, माकडच म्हणते. कारण घरी कन्यापूजेच्या वेळेस तू मला माकड म्हणाला होतास. अरे गुड्डू, कान सोड माझा. परत मला माकड म्हणशील? मी बाबांना मारायला सांगेन तुला. गुड्डू, ते माझे पैसे आहेत. गुड्डू थांब. गुड्डू, गुड्डू. गुड्डू, गुड्डू. जगत आणि आशा अनेकदा माझ्या शाळेच्या बाहेर मला भेटायला यायचे आणि ती सांगायची की त्यांना कुठलंच मूल नाहीये आणि त्यांना माझ्यामध्ये त्यांची मुलगी दिसायची. मला पण त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडायचं. आणि एक दिवस त्यांनी मला कोणत्या तरी प्राणी संग्रहालयात किंवा जत्रेत घेऊन जाण्याचं सांगितलं. आणि मी तयार झाले. आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा मला जाणवलं की मी एका वेगळ्याच घरात होते. अगं सायली बाळा, तू जागी झालीस? आशा, अगं बघ, सायली जागी झाली आहे. दूध घेऊन ये तिच्यासाठी. हो आणते मी सायली नाहीये, राणी आहे. हैं? आजपासून आम्ही तुला सायली म्हणून हाक मारणार. सायली तर खूप छान नाव आहे. मी कुठे आहे? आपल्या नवीन घरात. नवीन घरात? हा, बाळा, हे घे. लवकर हे गरमागरम दूध फिनिश कर. चल. मला नकोय, मला माझ्या घरी जायचंय. बाळा, असं नाही करायचं बाळा. जेव्हा मोठे काहीतरी सांगतात तेव्हा त्यांचं ऐकायचं ना. सायली बाळा, इथे बस. तुला घरी जायचंय ना? मी प्रॉमिस करतो, मी तुला घरी सोडून येणार. फक्त बाळा अजून थोडे दिवस आमच्या सोबत राहा ना इथे. तुला तर माहिती आहे ना की आम्हाला कोणतंही मूल नाहीये. आम्ही तुला आमच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करू.
आम्ही तुला कायम आनंदी ठेवू. तुला नाही असं वाटत का की आमच्या थोड्या आनंदासाठी तू काही दिवस इथे राहावं म्हणून? काही दिवस. ठीक आहे, पण मी काहीच दिवस राहीन, मग मला माझ्या घरी जायचंय. बरं ठीक आहे, तू जसं म्हणशील ना अगदी तसंच होईल. पण त्याआधी हे दूध फिनिश करून घे बरं. चल लवकर पी. गुणाचं बाळ माझं ते. पण तेव्हा ते माझ्यावर प्रेम करत होते, माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होते. सरप्राईज. आणि मग त्यांनी मला त्यांच्या घरात कैद करून टाकलं. ते मला त्यांच्या प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करत होते. म्हणूनच मी जेव्हा घरी जायचा हट्ट धरायचे, ते लोक काही ना काही गोष्टी सांगून मला मनवायचे. नंतर मला समजलं की हे लोक मला कधीच माझ्या घरी परत जाऊ देणार नाहीत. मग तू परत कधीच स्वतःच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला नाहीस? हो, त्यांचा एवढा पहारा असूनही मी एकदा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. काका, हो बाळा. मला माझ्या घरी सोडा. कुठे आहे घर तुझं बाळा? गणेश मंदिराजवळ. अरे बाळा, मुंबईत गणेश मंदिर शेकडो आहेत. तुझं घर नेमकं कोणत्या गणेश मंदिराजवळ आहे? मुंबई? हे तुम्ही काय बोलताय काका? मी तर नाशिकला राहते. नाशिक मध्ये? अरे म्हणजे सायली, ही कोण आहे तुमची? माझी मुलगी आहे ही. ही तर म्हणत होती ही नाशिक मध्ये राहते. तू यांना नाशिकची गोष्ट सांगितली. अहो, हिची आजी राहते नाशिकमध्ये. खूप प्रेम करते हिच्यावर. आता बघा किती लाड करून बिघडवून ठेवलंय. प्रत्येक लहान गोष्टीत खोडकरपणा, मस्ती. तुमच्या घरात मुलं आहेत? हो आहे. दिवसभर मस्ती करतात आणि अडवलं तर म्हणते की आजीच्या घरी पळून जाईन. अगं बाळा, ऑटोनं थोडीच जातात, त्यासाठी तर ट्रेनने जावं लागतं ना. माझा पुतण्या पण असंच वागत असतो. आणि बाळा, असं घरातून पळून जायचं नाही. बाबा किती अस्वस्थ झाले बघ. चला नाही जायचं, सोडा मला. मला घरी जायचंय. आम्ही तुला एवढ्या प्रेमाने सांभाळलं, एवढं प्रेम दिलं आणि तू आम्हाला धोका दिलास. आशा, सांभाळ हिला. एक गोष्ट नीट ऐकून घे. तुझ्या बाबांना तुला विसरावं लागेल. मीच तुझा खरा बाबा आहे, समजलं का? नाही, तुम्ही माझे बाबा असू शकत नाही. मला घरी जायचंय आणि तुम्ही मला नाही थांबवू शकत. उलट बोलतेस. तुझा हा माज मी आता उतरवतो. तू अशी ऐकणार नाहीस. जा. हे काय करताय तुम्ही? काय नाही झालं बाळा. परत जर माझ्या मुली बरोबर तुम्ही असं केलं ना तर गाठ माझ्याशी आहे. जा तुम्ही इथून. रडू नकोस बाळा, रडू नये. अजिबात रडायचं नाही. बघितलंस ना बाळा, तुझे बाबा किती रागवतात ते. तू प्लीज पुन्हा त्यांना राग येईल असं अजिबात वागू नकोस. बाळा, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू आमच्यावर प्रेम करत नाहीस का? मला माझ्या मम्मी आणि बाबांची खूप आठवण येते. बाळा, तू तुझ्या मम्मी पप्पांची इतकी आठवण काढतेस ना, पण तुझ्या मम्मी पप्पांना तुझी जराही आठवण येत नाही. आणि आठवण तर लांबची गोष्ट आहे, ते तुझ्यावर प्रेमही करत नाहीत ग. आणि तुला माहितीये ही गोष्ट मला कशी कळली? आमचे एक नातेवाईक तुझ्या घरी गेले होते आणि तिथं गेल्यावर समजलं की जेव्हा तू घर सोडून गेली होतीस ना, तेव्हा तुझ्या कुटुंबातल्या लोकांनी तुला शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. माहितीये का? कारण ते तुझ्यावर अजिबात प्रेमच करत नाहीत. कारण तू एक मुलगी आहेस. फक्त याच एका कारणामुळे तुझे आई वडील तुझ्यावर प्रेम करत नाहीत.
त्या दिवसानंतर ते लोक प्रत्येक वेळी माझ्यावर लक्ष ठेवायचे. पण हे सगळं काही काळासाठीच होतं. कारण नंतर रजतचा जन्म झाला आणि तेव्हापासून माझं आयुष्यच बदललं. माझा बाबू रडतोय. रडायचं नाही. माझ्या बाळाला भूक लागलीये. आता मम्मीला बोलवते. लगेच आले. हा, बरं आता या मुलीचं काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? हे बघा, माझ्यात हिंमत नाहीये 2-2 मुलांना सांभाळायची. तुम्ही हिला प्लीज कुठेतरी सोडून या. तू ना बुद्धी नाहीये तुझ्यामध्ये. अरे तुला कोणी सांगितलं आहे तिची सेवा करायला? काम करून घे ना. समजत नाहीये का? अगं मंदबुद्धी नोकर मिळतात का आजकाल? नाही ना. या मुलीकडून नोकरासारखं काम करून घे. काय करणार? 2 भाकरी खाणार आणि एका कोपऱ्यात पडून राहणार. तू पण ना कुठे डोकं लावतेस? तुम्ही लोक खूप घाणेरडे आहात. मला नाही राहायचं इथे. मी चालले माझ्या घरी. अगं पकड हिला, पकड हिला. एक थांब. सोडा. चल. मला जाऊ द्या खूप घरी. शिंगा फुटलीत ना तुला? खूप शिंगा फुटलीत ना? चल चल चल. ए, सोडा मला. चल. मला जाऊ द्या. पळून जायचं ना तुला इथून? सोडा. पळणार तू इथून? सोडा. खूप हवा लागलीये ना तुला? पळण्याचा छंद आहे ना तुला? तुझ्या पायात क्षमताच नाही राहणार की तू इथून पळून जाशील. समजलं? बाबा मला सोडा. बाबांच्या व्यवसायाचं तर दिवाळं निघालं आणि तेव्हापासून त्यांनी मला लोकांच्या घरी काम करण्यासाठी भाग पाडलं. आणि आता हेच माझं आयुष्य आहे. आणि असंही माझे खरे आई वडील मला विसरून गेले असतील. धीर धर सायली, सगळं ठीक होईल. उषाताईचा फोन आहे. मला कामावर जावं लागेल. मी निघते. आशा आणि जगत फक्त राणीचे किडनॅपर्स नव्हते. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी या दोघांनी सगळे प्रयत्न केले. अल्पवयीन असून सुद्धा राणीला हे दोघं इतरांच्या घरी काम करायला पाठवत होते. हा आपल्या देशात कायदेशीररित्या गुन्हा आहे. पण या अपराधासाठी फक्त हे दोघं दोषी नव्हते. दोष त्या सगळ्यांचाही आहे ज्यांनी राणीकडून त्यांच्या घरी काम करून घेतलं आणि तिचं शोषण होण्यात आशा आणि जगत यांची नकळत साथ देत होते. एका बाजूला आशा आणि जगत इतके लोभी आणि स्वार्थी झाले होते, तिथेच दुसऱ्या बाजूला राणी एखाद्या बैलासारखी राबत होती. बस येणारा दिवस ढकलत होती. त्या बिचारीला हेही ठाऊक नव्हतं की येणाऱ्या दिवसात तिच्यावर किती भयंकर दुःख आणि अडचणी येणार होत्या. ए, आली माझी मुलगी. ये 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 ये. तुला माहिती आज कुठला दिवस आहे बाळा? नाही माहीत? आजच्या दिवशी 10 वर्षांपूर्वी तू आमच्या आयुष्यात आली होतीस. किती आनंदाची गोष्ट आहे ना. या आनंदात या आनंदात हे छानसं गिफ्ट घे बाळा. प्रेमाने आणलंय. कुठे चाललीस बाळा? बाबा मी नंतर उघडेन. अगं उघड बाळा, खाण्याची वस्तू आहे. बाबा नाही नाही.
बाबांना सांग मी काय नाही केलं. शेवटी तू आमच्या दोघांचं ऐकलंच नाहीस ना? हं? तू त्या पोराला आमच्या चाड्या सांगितल्यास ना? नाही, खोटं आहे. खोटं आहे? बघ म्हणलं ना खोटं आहे हे. ये बाबा बाहेर, हिचं खोटं बाहेर आणूया. ये बाबा ये. नाही, मारू नका प्लीज. हे देवा, मी मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी पाप केलं असेल, म्हणूनच या जन्मात मला अशी शिक्षा देतोस. आता नाही सहन होत देवा, तुटले मी आता, थकले मी खूप. आता तुम्ही माझ्या श्वासांचा दोरही इथेच तोडून टाका. फक्त तुमच्याकडे एकच विनंती आहे की माझ्या जाण्यापूर्वी फक्त एकदाच मला माझ्या राणीला डोळे भरून पाहायचंय. काय ग महाराणीसारखी झोपून राहिलीस भवाने? चल उठ, लवकर जाऊन नाश्ता बनव. आणि हो, त्यानंतर तुला कामावरही जायचंय. आज मला जरा बरं नाही वाटत आहे. ताप आल्यासारखं वाटतंय. बघू बरं, कुठे का ताप तुला? जराशी कणकण वाटते तुला? औषध घेतलं की बरं वाटेल. सायली, तुझ्या पाठीवर हे जखमेचे निशाण कसे? कोणी मारलं का तुला? हे बघ सायली, मी गेल्या 1 वर्षापासून इथे काम करते. तुझ्याशी कितीतरी वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, पण तू अशी की सरळ तोंडाने बोलतच नाहीस. अगं, मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. कारण मला नाही बोलायचंय तुमच्याशी. खरं तर हे आहे की मला कोणाशीच बोलायचं नाही. जेव्हा मी मरेन ना, तेव्हाच मला शांती मिळेल. असं का बोलतेस तू? माणसाचे शारीरिक घाव सहज भरून निघतात, पण मानसिक घाव भरायला खूप वेळ लागतो. आशा आणि जगत, राणी लहान असल्यापासून तिला मानसिकरित्या दुर्बल करत होते आणि आता त्यांना ह्याचा काहीच फरक पडत नव्हता. या दोघांनी मिळून हसणाऱ्या खेळणाऱ्या राणीला स्वतःच्या स्वार्थासाठी घाबरट, अबला, असहाय्य व्यक्ती बनवून टाकलं होतं. अशा परिस्थितीत राणीने पुन्हा आपल्या परिवाराला भेटता येईल ही आशाच सोडून दिली होती आणि तिच्या घरी आपलं बाळ गमावण्याचं दुःख सुनीताच्या आयुष्यात आता असह्य होत चाललं होतं. मग ही आई आणि ही मुलगी पुन्हा भेटतील की मग राणी उर्फ सायली अशाच प्रकारे घाबरत आपलं आयुष्य काढेल? की मग असं होईल का की नशीब पूर्णपणे पलटून जाईल? खरं सांगते, या कहाणीचा अंत आपल्या विचाराच्या पलीकडे. हे प्रकरण सनसनाटी होतं. उलट बोलतेस? आता मी अशी घुसमट सहन करून जगू शकत नाही. आई, मी आले. राणी, राणी तू आलीस. माझं बाळ. राणी, राणी, माझं बाळ. ये माझ्याजवळ बाळ. माझं बाळ. राणी.
राणी तुम्हाला सोडून तर नाही ना जाणार. नाही. मला सोडून जाऊ नको राणी. राणी राणी. अगं हे काय करतेस तू? सोड त्याला. शुद्धीवर ये. ताई मला सोडा, मला मरायचंय. अगं शुद्धीवर ये राणी. ताई तुम्हाला माझं नाव कसं कळलं? जेव्हा मी मरेन ना तेव्हाच मला शांती मिळेल. परवा जेव्हा तू मला ही गोष्ट सांगितलीस त्या गोष्टीने मला हेलावून सोडलं. मी पूर्ण रात्र झोपू शकले नाही. आणि तेव्हा मी माझ्या नवऱ्याला तुझ्याबद्दल माहिती काढायला सांगितली. माझा नवरा दारू पित नाही, पण त्या रात्री मी त्यांना दारू प्यायला सांगितलं. ते पण कोण्या ऐऱ्या गैऱ्या सोबत नाही, तुझा बाप जगत सोबत. दादा एक गोष्ट विचारू. ती जी तुमच्या घरात मुलगी आहे ती तुमचीच मुलगी आहे का? वाटत तर नाही. कामवाली आहे आमच्या घरातली. दादा नेमकं कुठून आणलं होतं तिला? नाशिकमधून उचलून आणलंय मी हिला. आम्हाला कोणतं मूल नव्हतं. काय करणार, या जगाला कळू नये म्हणून तिला आम्ही मुलीसारखं बनवून ठेवलंय. पैसा खर्च होतो, फुकट नाही. जेवण कोण घालणार? तू घालणार का? आणि तेव्हा जगतने सांगितलं की तो तुझा खरा बाप नाहीये. पास झालं. ही माझ्या बाबाची कोणती तरी चाल आहे. खरं खरं सांगा, किती पैसे घेतले तुम्ही माझ्यावर असं लक्ष ठेवण्यासाठी? अगं हे तू काय म्हणतेस? मी तर तुझी मदत करायला आली. मी पण एक आई आहे. आई. माझी पण एक आई होती, माझं पण एक कुटुंब होतं, ज्यांच्यासाठी कदाचित मी मेली असेल. हे खरं नाहीये राणी. तुझ्या कुटुंबातील लोक गेल्या 10 वर्षापासून तुला शोधताय. काय? त्या दिवशी जगत गेल्यानंतर मी आणि माझा नवरा बसून बोलत होतो आणि माझा मुलगा कृष्णा ऐकत होता. तेव्हा त्याने मला त्याच्या फोनमध्ये दाखवलं. हे बघ, ही तूच आहेस ना? बघ तुझ्या कुटुंबातील लोक शोधतायत तुला. चला लवकर तोंड उघडा. हा हा, शाबास. हे काय आहे? याच्यावर बघ, तुझ्या कुटुंबातील लोकांनी पोस्ट टाकली आहे. मला माझ्या घरी घेऊन चला ताई. मी तुमचे उपकार कधीच नाही विसरणार. एक गोष्ट सांग मला, आजकाल सगळे इंटरनेट यूज करतात, तर तू कधी तुझ्या कुटुंबातील लोकांना शोधण्याचा प्रयत्न नाही केलास का? कारण सगळे मला मंदबुद्धी म्हणतात म्हणून नाही केला प्रयत्न. तुम्ही प्लीज मला माझ्या कुटुंबाशी भेट घालून द्या. मी प्लीज. आत्ताच कॉल करते. हा त्याला. हा घंटी वाजते. हॅलो. हॅलो, मी लाजो बोलतेय मुंबईतून. तुम्ही सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती ना राणीसाठी? तुम्ही राणीला कसं ओळखता? ते आम्ही दोघी एकत्र काम करतो. तुम्ही आता माझं तिच्याशी बोलणं करून देऊ शकता? हो हो हो, माझ्या शेजारीच उभी आहे. घ्या बोला तिच्याशी. हे घे बोल. हॅलो हॅलो. बाळा तू राणी आहेस? हो मी राणीच बोलतेय, पण तिथे सगळेजण मला सायली असं म्हणतात. तू आता कुठे? मी मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये कुठे? ते मला नाही माहित. अच्छा, तू तुझ्या सोबतच्या लाजोला फोन दे. हे घ्या, बोला तुम्ही. ओके.
जाणार आहे, मी माझ्या घरी जाणार आहे. या एका फोन कॉलमुळे सगळ्यांच्या आयुष्यात आशा आणि आनंद पुन्हा आला होता. एका बाजूला श्रीधरला त्रासदायक असलेली केस 166 बंद होण्याची आशा होती, तशीच आशा होती राणीला की ती पुन्हा एकदा इतक्या वर्षांनी आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना भेटू शकेल. तर मग श्रीधर आणि राणीची ही आशा खरंच पूर्ण होती? श्रीधर राणीची तिच्या कुटुंबातल्या लोकांशी भेट घडवू शकेल की मग अजूनही नशिबानी एखादी थट्टा करणं उरलेलं होतं? चला बघूया. हा बोला. बाळा, बाबा आहेत का घरी? हो बोलो. हो. बाबा, आई, आपल्याकडे पोलीस काका आलेत. तुम्ही लोक आतमध्ये कसे आलात? तुमच्या घराची झडती घेण्याचं वॉरंट आहे आमच्याकडे. अहो पण आम्ही काय केलंय? आम्हाला संशय आहे की तुम्ही तुमच्या घरात एका मुलीला लपवून ठेवलंय, जिचं तुम्ही 10 वर्षांपूर्वी नाशिक मधून अपहरण केलं होतं. अमनजी, झडती घ्या. पूर्ण घराची झडती घ्या, नीट व्यवस्थित बघा. अहो इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला गैरसमज झालाय. कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे तुम्हाला. ते आता समजेलच. सर, आत कोणी नाहीये. सर, आत कोणीच नाहीये. पाहिलं ना तुम्ही लोकांनी? झालं तुमचं समाधान? मी तुम्हाला सांगतेय की इथे कुठली मुलगी नाहीच आहे, तरी सुद्धा तुम्ही. वी आर सॉरी. व्हॉट सॉरी? आता बघा मी तुमच्या सोबत काय करतो ते. कोर्टाच्या फेऱ्या मारायला नाही लावल्या ना तुम्हाला तर? गप्प बसा. चला. हो श्रीमान, काय बघताय? चला निघा. अहो प्रामाणिक माणसाचं घर आहे, निघा तुम्ही. वाचलो आज. खरंच अगदी थोडक्यात वाचलो आज. बरं झालं त्या उषाने सांगितलं आपल्याला की ती सायली कुठल्या तरी पोलीसवाल्याशी बोलत होती. हॅलो आशा, तुझ्या मुलीला इथे मी एका पोलीसवाल्याशी बोलताना पाहिलंय. मला वाटतंय की तुझ्या घरी पोलीस येतील. काळजी घे. बरं झालं तुम्ही सांगितलं. थँक्यू. आपण या मुलीला लहानाचं मोठं केलं, स्वतःचं घर दिलं, स्वतःच्या घराचं छप्पर दिलं, स्वतःचं नाव दिलं, आणि हिने आपल्याला काय दिलं? धोका. ही मुलगी ना आपल्यासाठी डोकेदुखी बनत चालली आहे. हिच्यापासून सुटका करून घ्यावीच लागेल. हिला आज रात्रीच संपवून टाकू. इकडे ये. ए मुली, मुली, येते ना मजा? आई, आई मला सोडा. बाबा, बाबा हे तुम्ही काय करताय बाबा? तेच जे मला खूप आधी करायला हवं होतं. नाही,
आई बा नका करू. का? तुझ्यामुळे ना आमच्या घरी पोलीस आले होते. नाही 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 नाही, मी मला माफ करा. मी कोणाला काहीच सांगणार नाही. मला माफ करा. मला नका मारू. आई मला सोडा ना बाबा, प्लीज ऐका ना माझं. तुला माझ्यापासून नेहमीच दूर पळून जायचं होतं ना. चल, मी आता तुला कायमचं दूर पाठवून देतो. खबरदार, जर कोणी हलण्याचा प्रयत्न केला तर. तुला काय वाटलं पोलिसांना चकमा देशील? तुझ्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर आमची नजर होती. जेव्हा आसपासच्या लोकांना आम्ही विचारलं तेव्हा आम्हाला समजलं की ही मुलगी 10 वर्षांपासून तुझ्याकडे राहतीये. ही तुझी मुलगी नाहीच आहे, म्हणून आम्ही तुझ्या घरावर पाळत ठेवली होती. नालायक माणसा, लाज नाही वाटली तुम्हा लोकांना? एका निष्पाप मुलीला 10 वर्षांपर्यंत कैदेत ठेवलं. घेऊन चला यांना. बाळा, घाबरू नकोस राणी. मी श्रीधर. तुला आठवते मी तुझ्याशी फोनवर बोललो होतो? हा, मी तुला तुझ्या घरी घेऊन जाण्यासाठी आलोय. खरंच? हो हो बाळा, मला चल. माझ्या घरी जायचं. हो हो, नक्कीच. मी तुला घरी घेऊन जाईन बाळा. काळजी करू नकोस. हो, तुझी आई, तुझा भाऊ तुझी वाट पाहत आहेत. चल 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 चल, काळजी करू नकोस. मी घेऊन जाईन तुला घरी. चल चल. आई, तुझी राणी परत आलीये. राणी? गुड्डू दादा. आई, राणी आली. राणी 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 आई, राणी बघ, मी म्हटलं होतं ना ती परत येईल. हो आई. राणी, आई, माझी आई रडू नको. बघ मी आले. माझी बाळ राणी. हा असा अपराध केल्याबद्दल आशा आणि जगत पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्या दोघांवर कायदेशीररित्या खटले कोर्टात फाईल करण्यात आलेले आहेत. चाइल्ड अबडक्शन म्हणजेच बाल अपहरणाच्या केसेस आपल्या देशासाठी एक खूप मोठी समस्या होत चालल्यात. नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डनुसार सन 2020 साली जवळजवळ 59,000 मुलं किडनॅप करण्यात आली होती. अतोनात प्रयत्न करून सुद्धा पोलीस हा अपराध थांबवू शकत नाहीयेत. पण हा भयानक अपराध आपण थांबवू शकतो. एक मार्ग आहे. नागरिकांनी जागरूक व्हावं. हे आता ताबडतोब व्हायला हवं. जर आपल्याला एखादंही मूल अवघड परिस्थितीत दिसलं तर कानाडोळा करू नका. त्या मुलाला नक्की हे विचारा की बाळा, तू एखाद्या अडचणीत तर नाहीयेस ना? आणि असं केल्याने आपण पोलिसांचे इन्फॉर्मर्स बनू शकतो आणि आपल्या या समाजाला अपराधमुक्त समाज होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. हाच विचार मांडत मी सुधा चंद्रन तुमचा निरोप घेते. आपण पुन्हा भेटू एका नवीन एपिसोडमध्ये एक नवीन कहाणी घेऊन. आत्तासाठी इतकंच. पाहत रहा क्राईम अलर्ट. घाबरायचं नाही, संपवायचंय. जय हिंद.